त्याची हेअरस्टाईल मात्र मस्त आहे. रुपांश तू शांत आहेस का आगाव आहेस? चला थोडं कॅमेऱ्यामध्ये येऊ द्या. मी चांगला गोऱ्या हाव. कशावरनं चांगला असतो सांग? सांग कशावरनं चांगला असतो? मी आगाव बोललो, मी चांगला नाही बोललो. तू आगाव आहेस असं म्हटलं मी. आता मला आगाव नको बोलू. नो कमेंट्स. चला मॅच कडे वळूया आपण. विसरलेलो युट्यूब स्टार आहे तू. आता सर्वांना आवडतोस, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतं. सॅमी मामाबद्दल काय बोलशील तू? सॅमी मामाबद्दल काय बोलशील? तो बोलतो मला फील्डिंग पाहिजे, मला बॅटिंग नको, कव्हर लागतं. तुमचे जावई पंकज ठाकूर कसे आहेत? एकदम मस्त. त्यानेच बोलवले आम्हाला. त्यांना भाजी आवडते की मटण आवडते? मटण. या चिरनेर मध्ये येताना आयोजकांबद्दल तुला कसं काय वाटतंय? ही स्पर्धा कशी वाटते? मला मस्त वाटतं. माझा एक प्रश्न आहे, थांब जरा. स्कूल मध्ये जातोस तू? हा जातो. मिसचं नाव काय? टीचरचं नाव काय? माहित ना मला. कसा माहिती ना? नेहमी फोन करत असतो, व्हिडिओ कॉल करत असतोस तू. स्वतः मामाने सांगितलं मला. मी नाही करत. नक्की? हा. बघ हा, टीचरचा नंबर आलाय माझ्याकडे. आता फोन लावून विचारेल मी. विचारता, मला काही फरक नाही पडत. चालेल चालेल, समजेल. शाळेमध्ये तुझे मित्र भरपूर आहेत का? नाही, एकच आहे. मैत्रिणी किती आहेत? एक पण नाही. आणि गर्लफ्रेंड? अरे एक पण नाही बोललो ना. अरे गर्लफ्रेंड विचारलं यार, मैत्रीण नाही. आता सांग घे असली तर. अरे बिलकुल. हाय हाय हाय, मला माहितीये, मला माहितीये. हाय लपवतोस तू. एक पण गर्लफ्रेंड नाही. बाबा बाबा. थँक्यू. हे होते रुपांश. म्हणजे मला समजलं आता, तुम्ही खुली ऑफर दिलीस युट्यूब वर आणि या चॅनलवर. एक पण गर्लफ्रेंड नाही म्हणजे तुला आता मेसेज येतील संध्याकाळपर्यंत. इनबॉक्स चेक करतो, डीएम. दोन मध्ये 11 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस, त्यामुळे 2 षटकार ठोकावेच लागतील तुम्हाला. 2 मोठे फटके. आणखी एक ब्लॉगर आपल्या चिरनेर गावातील सनी ठाकूर याला ही विनंती करते, आपण यायचं आहे. चिरनेर गावातील आणखी एक ब्लॉगर. 6 मध्ये 12 बनवायच्या होत्या. 2 मध्ये 42 बनवल्या होत्या. पहिल्या मध्ये 30 बनवल्या होत्या. महत्वाचा चेंडू. ओ चेंडू डॉट जातोय. विकेट सुद्धा. आणि पहिली विकेट साठी टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. खरंच 12-1 कधी काली आपण पाहतोय. जर विचार केला रिव्हॉल्सर तर पहिल्या षटकामध्ये 30 धाव संख्या, 30 तब्बल. आणि 45 राहिलेल्या 24 चेंडू मध्ये, त्यामध्ये या गोलंदाजाच्या खात्याला आलेल्या 6 मध्ये 12 आणि आता मात्र 1 चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज. मॅच पूर्णपणे निसटली हातातून. कुठं चुका झाल्या, काय चुकलं? आणखी एक स्वागत होतंय. खऱ्या अर्थानं चिरनेर गावातील आणखी एक कलाकार युट्यूबच्या माध्यमातून आज घरोघरी पोहोचला आणि चिरनेर गावाचं नाव ज्या कलावंतांनी रोशन केलंय. मग अनेक गणपती उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, क्रिकेट मॅच असू द्या किंवा कुठलाही कार्य असू द्या, त्यामध्ये आपला ब्लॉग आणि आपलं युट्यूबच्या माध्यमातून अनेकांना तो दाखवत असतो. अशा या चिरनेर भूमीतील कलाकार सनी याचंही या निमित्तानं मनीष मुकुंदच्या शुभ हस्ते स्वागत. ओटू टाकी सर. थँक्यू सो मच. चला 1 चेंडू आणि 11 धाव संख्या बनवायचा आहे. थोडस या ठिकाणी पाहतो आपण. आमच्या युट्यूब स्टार कास्टना विनंती करतोय, थोडस बसून घ्या आपण. अजूनही आपले मॅच बाकी आहे. 1 चेंडू अनलेस लीगल फेकायचा आहे बॉल. ओ फटका फसलाय. मॅच पूर्णपणे आपल्या. 4थी विकेट. येस, 4 लगातार विकेट्स. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आणि आपल्या गोलंदाजाच्या जोरावर इथे मात्र निसटता सामना कुठेतरी या ठिकाणी हातामध्ये. आणि 2 महत्वाचे खेळाडू रिव्हॉल्सर मनीष सर, 2 महत्वाचे खेळाडू या गावातील, दादरपाडा गावातील व्यावसायिक खेळाडू ज्यांची नावं घेतोय. ओमकार कोळी आणि 12th मॅन मात्र निमेश मोहिते सुद्धा नाही. ते मैदानाच्या बाहेर होते, फिल्डिंग साठी गेले नव्हते. आणि ते उत्कृष्ट गोलंदाज आहेत. ते 3 षटकं जर काढली ना तर यांना 2 गोलंदाज एक्स्ट्रा लागले. तरी सुद्धा मॅच आपल्या हातामध्ये गमवली. कौतुक करेन मी. कॅप्टन्सी टेस्ट झाली आज आणि या कॅप्टन्सीच्या जोरावर कुठेतरी मॅच. ओमकार कोळी 12 मध्ये 35, मॅन ऑफ द मॅच. आपण असाल तर या, अन्यथा कोणतरी या ठिकाणी यायचं आहे. एक सबस्टिट्यूट खेळाडू सुद्धा येऊ शकता. चला युट्यूब स्टार, सामना किती षटकांचा असेल सर? 3 षटकांची मॅच.
3 षटकांचे मॅच. चला गणपती बाप्पा एकविरा माते की जा. चला फिल्डिंग आहे त्यांनी मैदानामध्ये. चला मॅच चालू करा. हा फोटो घ्या नक्कीच. ताई तुम्ही पण जा. चला ताई तुम्ही पण जा फोटो मध्ये. सगळी जण पाहिजे. स्टारकास्ट सगळे जण या. चला बघा ताई तुम्ही गेलात तर सायकल आहे मॅन ऑफ द मॅच साठी. बघा विचार करा. आणि अक्का साहेब तुम्ही सुद्धा विचार करा. बघा वर्कआउट होऊन जाईल. सायकल वर जर तुम्ही गेलात 2 राऊंड मारलेत तर तुमचा वर्कआउट सुद्धा नेहमीचा होऊन जाईल. हेच ट्रॉफी सुद्धा घ्या. एक शो मॅच ची ट्रॉफी आहे तुमच्यासाठी. त्यामुळे घ्या. कोणाच्या हातात नका देऊ. समोर ठेवा खाली. महिला वर्गांना सेंटरला ठेवा. बापरे बरीच मोठी घेतली त्यांनी. चला नो प्रॉब्लेम. छायाचित्र घेतले जातात. या आठवणींना कॅमेरामध्ये कैद केल्या जातात. आणि आमच्याकडे ऋतांश आलेला आहे. खोटा बोललास तुम्ही. टीचरला विचारलं तुझ्याबद्दल. टीचर 2 वेळा मला बोलले. या ठिकाणी आदित्य मुन्ना पाटील यांचा सुपुत्र आपण पाहतोय. कन्येचा वाढदिवस आहे. ऋतांश कॉमेंट करशील तू? कसा करशील सांग मला. असा पहिला बॉल टाकलेला आहे आणि त्या चेंडूवर मारलाय षटकार. कसा आता मॅच चालू होणार आहे. हे आमचं सगळं युट्यूब ऐकणं त्यांचं कसं षटकार मारतील कसं बॉलिंग टाकते मला माहिती नाही काय. पण आता ते कसं काय करतील ते आपण बघणार आहोत. कशावरून तोच जिंकेल? मग आमचं काय कमी आहेत का आमचं प्लेअर? अरे जावई जावई भारी आहे. जावई नेहमी भारी पडतात. तुला माहिती नाही? अरे असा काही नाही. जावयाचे पुरे गप बसताव तुम्ही. गप रा. आता बोलशील तू गप रा. आता कला गप करतोस? आता मॅच आपलीच आहे. तू विरुद्धच माझे. तुम्हाला हरवू आम्ही आता. तुम्हाला हरवू? अरे गप. सगळ्यांना हरवू आम्ही. तुमची सगळ्यांची अंडी. तू फक्त हारल्यावर माझे समोर ये बस. पळून जाऊ नको. चालेल ठीक आहे बघू. चल चिमुकला या ठिकाणी पहा उत्तरास उत्तर करतोय. आपल्याला शांत समालोचकांना निवेदकांना शांत करणारा हा चिमुकला पाहतो आपण. हेच गणपती बाप्पाच्या चरणी असेल की खरंच या चिमुकलाची भरारी अगदी उंच होवो हीच बाप्पाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतोय. मॅच कडे वळणार आहोत. शो मॅच असणार आहे ही. प्रेक्षकांच्या हेच पंढरी शेट्टी सुद्धा ऍक्टिंग करतो. क्या बात आहे. एकदा होऊन जाऊ द्या. माऊली सर थोडं त्रास देतो. उठा. येस कॅमेरामॅनला विनंती करतो. एकदा पंढरी फडकेचा गाणी लावायचा आहे. डीजे मास्टर माझ्यासाठी रुपांचा डान्स बघा आता. झकास डान्स होणार आहे रुपांशाचा. 1 मिनिट फक्त ऋतांश. असं नाही. रुपांश तू फेमस होशील. मी तवरा फेमस नाही व्हायचो. मी आवरा फेमस आव. तवरात म्हणा बस. आता काय नक्की आवरा की तवरा करू? आमच्याकडे पण एक आवरा आहे माहिती तुला? आवरा म्हणजे काय? आवरा म्हणजे गाव आहे. त्याच्या बाजूला गोवटणे आहे. त्याच्या पुढे पिरकोन कोपरोली मग आपण चिरनेर. सध्या इथं तिथं. हो सध्या चिरनेर. आवरा गाव आहे. आता तुला एकच काम करायचं आहे. आपल्या डीजे अंकल आहे ते पण लावलं सॉंग नाच. चला या मॅच सुरू करायची आहे. युट्यूब मास्टर्स त्यांच्या विरोधात युट्यूब ब्लास्टर्स.
मास्टर विपक्ष ब्लास्टर. मथुरचा सॉंग लागत आहे. चला बिल्डिंग लावा पटकन पटकन. मॅच चालू करा निश्चित पटकन, पंचांना पटकन. विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. खूपच विलंब झालेला आहे. अद्याप 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. ठरणारा ओमकार कोहली. तर मॅचला करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर मी अक्कासाहेब यांना विनंती करेन, अक्कासाहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल आणि डीप कव्हर पॉइंटला लगावलाय. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. बॅट्समन अक्षयच्या बॅट मधून आलेला चौकार. हे चेंडू फेका. चेंडू फेका आतमध्ये. चेंडूची पूर्तता करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 धावांसाठी चौकार. अक्कासाहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ओमकार कोहलीला देऊन गौरवलं गेलंय. धन्यवाद अक्कासाहेब. आज आपण पाहतोय संपूर्ण व्यासपीठावर सिने कलाकार अगदी युट्यूब च्या माध्यमातून हे प्रदर्शित होणारे कलाकार. सेकंड बॉल. आडव्या बॅटने अक्षयने केला प्रयत्न खेळण्याचा, मात्र इथे डॉट बॉल जातोय. युट्यूब मास्टर विपक्ष युट्यूब ब्लास्टर. सानव एंटरप्राइजेस आणि आपण पाहतोय खर तर पुरस्कृत टी शर्टचे राहिलेत. फुलटॉस बॉल, फुलर लेनचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगानं, परंतु आमचा कलाकार काही कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. ते मात्र धडपड सुरू आहे चेंडू अडवण्यासाठी. हा लागलंय की काय, काहीच नाही बघा. 4 रनाची कोंबरी न 12 रनाचा मसाला होईल. स्टील बॉडी संकू, व्हेरी गुड फिल्डिंग. थर्ड अंपायर आमचे बघू शकता तुमच्या स्टेजवर आहेत. थर्ड अंपायर रुपांश. सरळ दिशेने केलाय मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह का पंकज ठाकूर आणि जावयांकडनं गेला हा चौकार.
हा मात्र हवेमध्ये केलेला फटका पुन्हा एकदा पंकज चेंडूवर येईल, चेंडूची पकड पैकी करेल, ते मात्र 2 धावा Thank you. मिळाले. महाराष्ट्र काय रे ग्राफिक्स, महाराष्ट्र ग्राफिक्स राहुल प्रधान यांच्याकडनं अमन वासकर, शुभम लास्ट बॉल. षटकार हॅट्रिक साठी अमन वासकर साठी 2000 रुपयांचे पारितोषिक आहे. राहुल प्रधान यांच्याकडनं महाराष्ट्र ग्राफिक्स अर्थात बॅनरचं अतिशय जबरदस्त काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते राहुल प्रधान यांच्याकडनं 2000 रुपये षटकार हॅट्रिकला अमन वासकर साठी. ऑन स्ट्राईक अमन वासकर, शॉर्ट पिच बॉल आणि षटकार ठोकलाय अमन वासकरच्या बॅट मधून. वाईडिश डीप मिड विकेटला येतोय युट्यूब मास्टर सिक्सर. तर नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे बघा. पहिला षटक समाप्त, संघाची धावसंख्या धावफलकावर. बॉलर बाहेरचा आहे, ऑब्जेक्शन. एकोणावीस धावा. युट्यूबची लगेच व्हिडिओ तुम्हाला दाखवली जाईल. बरेच ब्लॉग आहेत त्याचे. सनी ठाकूर, मॅक्सवेल मॅचचा मनमोहक आनंद घेताना राकेश नारंगीकर उर्फ अगर ते चिरनेर गावचा हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. बऱ्याच युट्यूब वर त्याचे ब्लॉग आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजेच फेमस कलाकार आहेत. नेक जरा लास्ट थोडासा नेक पंढरी सारखा डान्स करतो माझी सारखा. सेमीनी घेतली आता बॅटिंग, बॅट घेतले, बघू जिंकते का हारतो. सॅमीने बॅट घेतली आहे. सॅमीला आता बोलवले कोणीतरी. सेकंड ओव्हर या ठिकाणी पाहतोय. फुलटॉस बॉल हवेमध्ये केला अक्षयनं. क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही, आणि पोहोचता पोहोचता हा चेंडू देखील सीमा पार. 1 बाउन्स, चौकार. आणि फलंदाज इथे मात्र यस, बॅट्समन आउट. अक्षय तेवीस आकड्यावर पहिला विकेट. युट्यूब मास्टर विपक्ष युट्यूब ब्लास्टर. हा बॉल डॉट. गोलंदाज सनीचा मात्र डॉट बॉल. 3 षटकांचा मॅच. दुसरा ओव्हर सुरू आहे. सनी संघाची धावसंख्या धावफलकावर इथे 23 पाहायला मिळते. युट्यूब मास्टर गोलंदाजी करणारा युट्यूब ब्लास्टर संघ. काय फटका, जबरदस्त टोला लगावलाय, आणि बॅट्समन ऋषीच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार.
संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 29 रन्स. तर नक्कीच या एका षटकानंतर आता तर 3 ओव्हर नंतर इथे वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. आदित्य पाटील यांची मुलगी अर्थातच श्रीनिधी यांचा इथे वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. परंतु षटक सुरू आहे दुसरं. लास्ट बॉल अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला. खूप चांगली गोलंदाजी बघा, कमबॅकिंग करतोय सनी ठाकूर चिरनेर गावचा हा सिने कलाकार, युट्यूब मास्टर. आणि क्लीन बॉल, यू विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफलाची बाद. गाईस आता आलेला आहे सेमीकॉलन बॅटिंग करायला. ना रोशन भोळे झालेला आहे आउट. रोशन भोळे कसं वाटलं आउट झालास? मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. त्याला ना जाम भारी वाटलं रोशन भोळेला आउट झाला तर. रोशन भोळे आय हम ना तेरे बोलू दे ना. रोशन भोईर आपणास रूपांश आवाज देत आहे. कसं वाटलं आवाज झालास? करक्काला आमची अख्खा नाव खराब केलं तुम्ही चिडलेला येऊन. मी खारल त्याला काही खेळता पण येत नाही ना. तूच एक छक्का मारला ना आवाज झाला. स्कोर किती झालेला आहे? 29 धाव संख्या झालेल्या आहेत. 2 षटक समाप्त झालेले. तिसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज लास्ट ओव्हर. चला लास्ट ओव्हर आहे. अंतिम षटक. 29 धावा धावफलकावर लागल्यात. बॉलर नेम मयूर नाईक. बघा मयूर नाईक एक उत्कृष्ट गायक म्हणून त्यांची नांदगाव गाव त्यांचा आणि त्या नांदगाव गावातील हा खरं तर उत्कृष्ट गायक सिने कलाकार युट्यूब ब्लास्टर टीम मधून गोलंदाजी करत असताना लिंबू कापला हे संगीत आपल्या या समाजामध्ये खूप गाजलंय. बघा सिने कलाकार ऍड आले डंपर. बघा हा जो मॅन ऑफ द मॅच होईल त्याला हा डंपर भरून जो डबर आहे तो दिला जाईल. तो डंपर आता इथे खाली होईल बाजूलाच. मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस असेल. आणि पूर्ण स्क्रीनवर आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये सिने कलाकार खेळत असताना एन्जॉयमेंट क्रिकेट आहे. बरेच बिझी शेड्यूल मध्ये आज कलाकार बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले ब्लॉग व्हिडिओ बनवत असतात. आणि मयूर पहिला बॉल इथे मात्र नो बॉल. गोलंदाज बाद केला जाईल. फेकी गोलंदाज नाही आहे सामन्यामध्ये. ओव्हर स्टेपचा बॉल नो बॉल. लिंबू आणि हा बॉल इथे फ्री होता. तो अमनसाठी डॉट जातोय. मयूर नाईकचा हा षटक. अंतिम लास्ट ओव्हर 3 षटकांची मॅच. इथे धावसंख्या धावफलकावर 30. यानंतर श्रीनिधी यांचा वाढदिवस इथे साजरा होईल. या मुख्य व्यासपीठावर केक कापला जाईल. फुलर लेनचा बॉल फुल टॉस. अमन मिस झालाय परंतु चेंडू जातोय 22 च्या स्वरूपात. 4 धावांसाठी चौकार.
मयूर नाईक यांचं संगीत बघा सातत्यानं आपण पाहतोय. डीजे मास्टर वाजवत असताना हा लाईन खराब. वाईट बॉल अतिरिक्त एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल जाऊन पोहोचली आता 35 या आकड्यावर. 35 रन 3 ओव्हरचा मॅच आपण पाहतो. युट्यूब मास्टर विपक्ष युट्यूब ब्लास्टर 35. सर इथे एक वाढदिवस साजरा केला जाईल. तत्पूर्वी या सामन्यासाठी आपण जे टी शर्ट पाहताय फुलटॉस अमन वास्करच्या बॅट मधून दुसरा षटकार. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्या आजीचा वाढदिवस आहे. तिसरी निधी अर्थात आदित्य पाटील मुन्ना यांच्याकडनं या आम्हाला मिळाल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. आणि जो प्रेक्षणीय सामना चालू आहे सेलिब्रिटी विसेस सेलिब्रिटी ठाणा विपसे रायगड या सामन्यामध्ये जे टी शर्ट आपण बघताय ते टी शर्ट भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सन्मान्य सुशांत पाटील यांच्याकडनं आणि त्यांचे बंधू सुशील सुधीर पाटील यांच्याकडनं देण्यात आल्या. त्याबद्दल त्यांचं सुद्धा या निमित्तानं मनापासून आम्ही आभार मानतोय. सर शॉर्ट पिच बॉल अमन वास्करनं डीप मिडविकेट कडे खेळला. एक सिंगल आली आहे मयूर. आणि आता बॅटिंगला येतोय सॅमी कालन. सॅमी कालन धावसंख्या धावफलकावर 43 धावा. 43 रन्स. सॅमी ऑन स्ट्राईक. हा शॉर्ट पिच बॉल आणि वाईट बॉल. बघा सॅमी कालन नेहमी त्याच्या खरं संघातून खेळत असतो, प्रॅक्टिस करतोय. क्रिकेट खेळणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूला अमन वास्कर देखील रेग्युलर त्या संघामध्ये कधी वेळ मिळेल तेव्हा खेळण्यासाठी जात असतो कुंडेवाल संघातून. म्हणजे चांगला समालोचक देखील आहे अमन वास्कर आणि तेवढाच चांगला खेळाडू सॅमी आणि अमन. हा मयूरचा मात्र बॉल मिस झालाय. सॅमी कॉट बिहाइंड द विकेट. सॅमी झेलबाद. सॅमी आऊट झाला. काही बॅट बॉल पण खेळताना येत लास्ट आले तर ना गरम बोलतो. कॅच पकडायला गेल्यावर त्यांच्या पायावर चुकती दिली. का केलं सेवडी जाता बॅटिंग. सगळी आमची अंडी भांडी पोरशी राहता. नक्कीच रुपांशी आता नाराज झालाय सॅमीवर. संघाची धावसंख्या धावफलकावर थांबलेली आहे 44. लास्ट. हा मात्र इथे अमन धावत तिथे धाव कंप्लीट करतोय. एक धाव पूर्ण झाली. 45 टोटल 3 ओव्हर 45 धावा म्हणजेच 18 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. चला लाईन अप करा. लाईन अप करा. हे दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं आहे. सॅमीनी बॅटिंग घेतली ना आता चाललाय फिल्डिंगला मस्त. सॅमी लाईनीने मुकाच. तर नक्कीच आपण व्यासपीठावर वाढदिवस साजरा करीत आहोत. श्रीनिधी आदित्य पाटील यांच्याकडे आपण पाहतोय जिचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. तर पहिला वाढदिवस बघा चिमुकलीचा श्रीनिधी. आज जिचा वाढदिवस इथे साजरा होत आहे. अगदी केक कापून सर्वांना विनंती करेन की श्रीनिधीला आपण या वाढदिवसाच्या गोड गोड आशीर्वाद रूपे शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी टाळ्यांनी श्रीनिधीचा वाढदिवस साजरा करूया.
सेलिब्रेट झालाय. व्हावीस तू शतायुष्य, व्हावीस तू दीर्घायुष्य, श्रीनिधी तुला उदंड आयुष्य लाभो. आज या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. हॅलो, जयेश खारपाटे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. चिरनेर विपक्ष दादरपाडा. जयेश खारपाटे आपणास विनंती करतोय. चला टॉस करूया आपण चिरनेर आणि दादरपाडा. अजिंक्य पाटील आपल्याला विनंती आहे आपण ही व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या अजिंक्य पाटील आपलं स्वागत आहे. अजिंक्य पाटील यांनी आपल्याला व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चला मॅच सुरू करूया. उत्तरार्ध 18 बॉल आणि जिंकणा करता एकंदरीत करायच्या आहेत त्या 46 धावा. 18 बॉल 46 धावा. अजिंक्य दादा इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आज या व्यासपीठावर आपण पाहतो सर्व युट्यूब मास्टर, कलाकार, ब्लॉग मास्टर, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी मराठी सिनेमा चित्रपट सृष्टीमध्ये काम केलं हे सर्व कलाकार आज मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूब मास्टर विपक्ष युट्यूब ब्लास्टर. आता युट्यूब ब्लास्टरचे बॅटिंग आहे. करायचे आहेत 46. युट्यूब मास्टर बॉलिंग करताना गोलंदाज सनी कालन. सनी कालन पाहू शकाल हेडुटणे गाव. आणि हेडुटणे गावामध्ये आपण पाहिलं तर अनेक कलाकार आहेत, गायक आहेत, त्या पद्धतीने सिने कलाकार, कॉमेंटेटर आमचे हेडुटणेचे देखील आहेत. के करण कालन आणि त्यांच्या गावचं साथ सॅमी कालनचं हे पहिलं षटक. 46 धावांचं लक्ष्य. फुलटॉस बॉल. डावखुरा फलंदाज हुक करतोय सनी, मात्र मिळेल एक सिंगल. चला टॉस करून घेऊ आपण. चिरनेर दादरपाडा संघानं टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. नंतरचा मॅच असेल चिरनेर विपक्ष दादरपाडा. 3 षटकांचा जो सामना या मॅच नंतर लगेच मात्र आपल्या भेटीला येईल. परंतु सुरू असणाऱ्या सामन्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलात ना तर पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. अजूनही 45 धावांचं बाद. शॉर्ट पिच बॉल बॅकफुट वर जाऊन खेळाय, परंतु याच काय कॅच पकडलाय बघा. जल्लोष, सेलिब्रेशन. फलंदाज बाद. हलकस लेटकट खेळलाय, मात्र एक धाव मिळेल. खूप चांगली गोलंदाजी बघा सॅमी कालनची पाहायला मिळते. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. युट्यूब मास्टर गोलंदाजी करणारा संघ आणि युट्यूब ब्लास्टर बॅटिंग करणारा संघ. हवेमध्ये केलाय. उंची जास्त आहे, लांबी देखील मिळेल का? आणि डेफिनेटली लांबी ही तेवढीच. हा येतोय बॅट्समन सनीच्या पाठ मधून खणखणीत षटकार. अनेक तरुणांना ज्या माणसानं रोजगार देण्याचं काम केलं ते VA कंपनीचे मालक, या विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व विकास भाई अर्थात विकी घोडके साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. अनेक बेरोजगार तरुणांना आपल्या कंपनीच्या माध्यमातून ज्यांना रोजगार दिलाय
काल ते आले होते, मात्र 4 वाजता त्यांची महत्वाची मीटिंग असल्या कारणानं ते पुन्हा गेले. असे विकी घोडके साहेबांना विनंती करतोय आपण या. विकी घोडके साहेब आपण या. आपल्याला खूप वेळा आम्ही अनाऊन्स केलं, यजमानाचं खूप प्रेम, आयोजकांचं खूप प्रेम तुमच्यावर आहे. तरी विकी घोडके साहेब आपण या. आपलं आदर सत्कार शुभम मुंबईकर आणि राहुल मोकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नेक्स्ट बॉल फुलटॉस हवेमध्ये केलाय, पंच केलाय, क्षेत्ररक्षक बरोबर जज करतोय आणि आणखी एक विकेट कॅच टिपलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता उभा अमन वास्कर, अमन टिपलाय झेल आणि समाप्त झालाय मोठा बॅट्समन, बिग बॅट्समन सनी. रन्स 2 विकेट, 9 धावा धावफलकावर, 46 धावांचं लक्ष्य. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आता भरपूर धावा. आणि कल्पेश दमडे षटकार ठोकला तर 500 रुपये, षटकार ठोकला तर 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. नऊ धावा फक्त धावफलकावर. पहिल्या ओव्हरवर सॅमी कालननं फेकला, खूप चांगली गोलंदाजी बघा सॅमीची पाहायला मिळाली. फक्त 9 धावा दिल्या सॅमीनं आणि आता रुपांश खुश आहे. सॅमीनी भारी बॉलिंग केली. आणि मयूर दादाकडनं 1000 जर षटकार ठोकला तर केडी साठी. आणि हवेमध्ये केडीनं खेळलाय, परंतु जेलखाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. समाप्त झालाय केडीचा खेळ. तर नक्कीच आपण पाहू शकाल आता गोलंदाज सेकंड ओव्हर फेकत असताना शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला मिळेल फक्त सिंगल. एकच धाव मिळाली आहे. षटक सुरू आहे दुसरं. आपण मॅच पाहत आहोत अगदी युट्यूब मास्टर आणि युट्यूब ब्लास्टर या दोन संघामध्ये. सर्व कलाकार मात्र या मॅचचा आनंद घेताना एक प्रेक्षणीय सामना सुरू आहे. शॉर्ट पिच बॉल डिपेक्स्टा कव्हरला खूप चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मग एक सिंगल मिळेल. काय फेकी बघा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील सुरेख. तत्पूर्वी कट्टा ग्रुपचे सर्वा सन्मान्य हितेश पाटील यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. सर्व सन्मान्य हितेश पाटील. Yes, very good stroke. Defined लेगला चेंडू दणदण करत जातोय. 4 धावांसाठी चौकार.
संख्या 15. टोटल 46 धावांची आवश्यकता आहे. दुसरा ओव्हर सुरू आणि 15 धावा धावफलकावर. हा बॉल डॉट. पूर्णपणे मॅच आता आपण पाहतोय युट्यूब मास्टर संघाच्या बाजूने झुकलेले आहे. युट्यूब ब्लास्टर तुम्हाला आता ब्लास्टिंग बॅटिंग करावी लागेल. आणि हा ही डॉट बॉल. आता युट्यूब ब्लास्टर संघ अडचणीत आलाय. युट्यूब मास्टर सॅमी कालनचा संघ आता विजयाच्या उंबरट्यावर बघा. फक्त 2 षटक 15 धावा. आता अजूनही 31 धावांची गरज. 6 बॉल 31 धावा. 6 षटकार मारावे लागतील. पंकज ठाकूरला आता उतरावं लागेल. एकतीस धावांची अजूनही गरज आहे. 6 बॉल आणि 31 धावा म्हणजे 6 चेंडू 6 षटकार. 6 चेंडू 5 षटकार तरी मारावे लागतील. अशक्य. हा पार्टी बदलली आता. हा नक्कीच 6 बॉल 31 धावांची गरज. सॅमी कलन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आता 5 बॉल 5 षटकार. 5 चेंडू 5 षटकार 30 धावांची गरज. आणि आता आपण पाहतोय की युट्यूब मास्टर संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हा यस मोठा फटका. षटकार आलाय. 5 बॉल 5 षटकारांची गरज. इथे मात्र आलाय चौकार. आता नक्कीच शिक्कामोर्तब झालाय. नेक्स्ट मॅच आपण बघा लगेच सुरू करायची आहे. चिरनेर आणि दादरपाडा. दादरपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे बघा. यजमान संघाच्या विरोधात तो संघ पाहुणा संघ खेळणार आहे. जो काही निर्णय असेल ना दादरपाडा निशांत 11 दादरपाडा टीम तुम्ही लगेच घ्या आणि मैदानावर उतरा. खरं तर या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मॅच पूर्णपणे खरं तर सॅमी कालन म्हणजेच युट्यूब मास्टर टीमच्या बाजूने हा मॅच जिंकला आहे. मैदानावर धाव सुरू आहे. आता अशक्य आव्हान आहे तरी देखील धाव सुरू आहे. अशक्य असं आव्हान. औपचारिकता फक्त बाकी असलेल्या मॅच मध्ये सर्व युट्यूब मास्टर कलाकारांचं मनापासून स्वागत. तुम्ही आज वेळ दिलात या खरं तर स्पर्धेसाठी. सुशांत जी आपण ही स्पर्धा पाहतो तर खूप चांगलं दर्जेदार आयोजन. सुशांत सागर स्मृती चषक. वेळ निघून गेली आहे. आता फटकेबाजीची काहीच आवश्यकता नसेल. म्हणजेच आपण बघितलं ना की पाऊस संपल्यानंतर पावसात भिजल्यानंतर छत्री उघडली आहे असंच म्हणूया. आता पावसात भिजलेत सर्व आणि छत्री उघडली आहे. नक्कीच इथे मॅच म्हणजे शिक्कामोर्तब झालंय. आणि चौकार नंतर येत आहेत वराती मागून घोडे जे हवे होते सुरुवातीला. आणि अशा परिस्थितीमध्ये सामना जिंकलाय युट्यूब मास्टर. सामना विजयी. लोखंड ऑरेंज कपडे वाल्यांचं चिरनेर वाले
चांगलं प्लेअर दिलं. पाहुणा करायचं आता तुमची बॅटिंग असायला पाहिजे. कसं आवाज झालेस ना आम्हाला बरं वाटलं दादा. अभिनंदन अभिनंदन करूया आपण एक हा मैत्रीपूर्व लढत. हस्तांदोलन करा चला. तत्पूर्वी आमचे साथी समालोचक आणि मोठे बोमगावचे एक उत्कृष्ट गोलंदाज महेश पाटील सामी यांचं सुद्धा इथे आगमन झाले. मी त्यांनाही विनंती करेन की आपणही व्यासपीठाची कृपा करायची आहे. चला पुढील मॅच सामना आपण सुरू करणार आहोत. अर्थातच दादरपाडा टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मैदानाच्या आतमध्ये चिन्ह टीम तुम्ही रेडी राहा. तत्पूर्वी आपण विजेता संघ ठरलाय सॅमी काळण यांचा अर्थातच युट्यूब मास्टर आणि त्या संघाला ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. अर्थातच आमचे सुशांत दादा भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष